बातमी रायगडहून रायगडमध्ये भाजपचा शेकापला जोरदार धक्का देण्यात आलाय। पंडित पाटील शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 16 एप्रिलला पक्षप्रवेश करणार आहेत। रायगडमध्ये भाजपने शेकापला हा धक्का दिलेला आहे। शेकापला गळती लागली आहे। शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 16 एप्रिलला पक्षप्रवेश करणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडहून जोडले गेलेले आहेत। अजेश, शेकापला हा रायगडमध्ये मोठा धक्का मानला जातोय। पंडित पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 16 एप्रिलला पक्षप्रवेश करणार आहेत। शेकापला हा कसा धक्का आहे आणि यामुळे भाजपला कसा फायदा होईल, सविस्तर? तेजेस, खरं आहे, कोकणातल्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची ही घडामोड पाहायला मिळत आहे। रायगडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचा गेल्या अनेक वर्षापासून दबदबा आणि वर्चस्व आहे। याच वर्चस्वाला आणि दबदब्याला आता सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते भाजपकडून करण्यात आलेले आहे। शेतकरी कामगार पक्षाचे सर्वा जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे आता जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 16 मेला मुंबई येथे भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। गेल्या अनेक दिवसापासून पंडित पाटील हे नाराज होते, कारण आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते अलिबाग मतदारसंघातून उमेदवारी मागत होते आणि ही उमेदवारी पक्षाने नाकारल्याच्या नंतर ते प्रचंड नाराज झाले होते आणि त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं मानलं जात होतं। मात्र अखेर जो आहे तो पंडित पाटील आणि स्वर्गीय मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अस्वाद पाटील यांनीही आपला पक्षाचा राजीनामा जो आहे तो याआधीच दिला होता आणि त्यामुळे आता हे दोघेही जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मोठा धक्का जो आहे तो हा आता शेतकरी कामगार पक्षाला बसला आहे आणि मोठी ताकद जी आहे ते भाजपला या निमित्ताने उभी राहताना रायगडमध्ये दिसत आहे। तेजस, अगदी, पण अजेश, पंडित पाटील यांचा हा निर्णय का त्यांनी घेतलेला आहे? त्या नाराजीची कारणं काही समोर आलेली आहेत का? आणि पंडित पाटील यांच्या येण्यानं, भाजपमध्ये येण्यानं राजकीय गणित कशी रायगडमध्ये बदलतील? रायगड जिल्ह्यातला अत्यंत मध्यवर्तीचं ठिकाण म्हणून अलिबागकडे पाहिलं जातं आणि अलिबागच्या मतदारसंघातून पंडित पाटील यांनी नेतृत्व विधानसभेमध्ये केलं होतं आणि या निवडणुकीला पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र पक्षाचे सर्व जयंत पाटील यांनी त्यांना तिकीट न देता आपली सून जी आहे चित्रलेखा अगदी काही तांत्रिक कारणामुळे अजेश यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पंडित पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत। मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 16 एप्रिलला ते पक्षप्रवेश करतील।